गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयाच्या ऐकायाला ठरला फक्कड बेस, ठरला फक्कड बेस. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी, स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. नमस्कार. आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. चला गोष्टींच्या दुनियेत या मालिकेत आजपासून आपण नवशक्तींचा जागर करणार आहोत आणि या नवरात्राच्या निमित्तानं 9ही दिवस भारतात आणि भारताबाहेर असलेल्या आदिशक्तीच्या पीठांचं आपण महत्त्व जाणून घेणार आहोत. आणि या मालिकेत आज पहिल्यांदा पहिली देवी जी आहे, पहिली आदिशक्ती जी आहे ती मा शारदा, तिच्याबद्दल जाणून घेऊया. सुवक्षोज कुंभां सुधा पूर्ण कुंभां प्रसादावलंबां प्रपुण्यावलंबां सदा सेन्दुबिंबां सदान्योष्ठबिंबां भजे शारदांबां भजस्त्रं मदांबां. मंडळी, आदि शंकराचार्यांनी असं वर्णन केलंय, ती विद्येची देवता म्हणजेच देवी सरस्वती मा शारदा. नवरात्राच्या या 9 दिवसात आपण आदिशक्तीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. सगळ्या सजीवांच्या ठाई शक्ती, बुद्धी आणि चैतन्य रूपानं स्थित असलेल्या या आदिशक्तीची पूजा बांधण्याचे हे 9 दिवस आहेत. आणि या 9 दिवसांमध्ये आपण भारत देशात असलेल्या अनेक शक्तिपीठांपैकी काही महत्त्वाच्या शक्तिपीठांबद्दल आज या मालिकेत जाणून घेतो आहोत. आणि याची सुरुवात साहजिकच विद्या आणि बुद्धीची देवता असलेल्या शारदा मातेच्या शक्तिपीठापासूनच होते. यामागची अनेक कारणं देखील आहेत. इतर सर्व जीवांपासून माणसाला वेगळं करणारी आणि मानव जातीला श्रेष्ठ बनवणारी कुठली एक गोष्ट असेल ना, तर ती गोष्ट म्हणजे बुद्धी. आणि मानवाला मिळालेल्या बुद्धीच्या वरदानामुळे आज संपूर्ण पृथ्वीवर माणूस राज्य करतोय. आणि त्यामुळेच बुद्धीच्या अधिष्ठानापासूनच या कार्याची सुरुवात करूयात. दुसरं कारण म्हणजे भारत देशातील शक्तिपीठांबद्दल सांगायचं म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी आपली वाटचाल असायला हवी. आणि म्हणूनच भरतभूमीचा मुकुटमणी असलेल्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या काश्मीर पासूनच हा प्रवास सुरू व्हायला हवा. या काश्मीरमध्येच अनादी काळापासून संपूर्ण भारतवर्षावर आपल्या कृपेचा वर्षाव करत स्थिरावलेली आहे, ती म्हणजे देवी शारदा. शारदा पीठ हे मूलतः शारदा मातेचं किंवा सरस्वतीचं प्राचीन मंदिर आहे. सध्याच्या परिस्थितीत ते पाकव्याप्त काश्मीरमधल्या नीलम खोऱ्यात अत्यंत विपन्नावस्थेत आहे. काश्मीरमधल्या इतर अनेक हिंदू देवतांच्या भव्य मंदिरांप्रमाणेच या मंदिरांची देखील अवस्था अशीच वाईट झालेली आहे. ही खरंच अत्यंत दुःखाची बाब आहे मंडळी. म्हणूनच या मंदिराचं महत्त्व कमी होत नाही बरं. मुळात देव, दानव, मानव या सर्वांचे जनक मानले गेलेले महर्षी कश्यप यांच्या तपश्चर्येनं पावन झालेली भूमी म्हणून काश्मीर हे नाव या भूमीला पडलं. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच. सुंदर हिमालय पर्वतांनी वेढलेल्या या भागात प्रत्यक्ष महादेवांसह देवेंद्रांचा आणि सर्व देवी देवतांचा निवास आहे. मानवतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस तप करणाऱ्या ऋषींचे आश्रम सुद्धा याच भूमीत आहेत बरं का.
याच भूमीवर ऋषी कश्यपांनी स्वर्गातून ज्ञान मिळवण्यासाठी तप केलं. सरस्वती त्यांना प्रसन्न झाली आणि तेव्हाच स्थापना झाली ती या शारदा पीठाची. मंडळी, हे केवळ मंदिर नाहीये बरं का, तर विद्यादानाचं केंद्र सुद्धा आहे. शारदा पीठ म्हणजे शारदेचं आसन. शारदा पीठाच्या सानिध्यात राहून अनेक ऋषीमुनींनी, अनेक विद्वानांनी अभ्यास केलाय. म्हणूनच त्या काळात या भूमीतून अनेक ग्रंथांची सुद्धा निर्मिती झाली आहे. या भागात निवासी असणाऱ्या सगळ्या विद्वत जनांना पंडित अशी बिरुदावली मिळालेली आहे. आजही आपण काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंचा काश्मीरी पंडित असा उल्लेख करतो. या मागचं कारण म्हणजे हे शारदा पीठ आहे मंडळी. याच भगवती शारदा देवीच्या सानिध्यात राहून कश्यपांनी तप केलं. याच देवीच्या सानिध्यात राहून चरकांनी आयुर्वेदाची तत्व लिहिली. आचार्य सुश्रुतांनी वैद्यक शास्त्रावर संशोधन केलं. महाकवी कालिदासांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि इतकंच नाही तर सर्व बोधकथांची जननी असलेलं पंचतंत्र हे देखील विष्णू शर्मा सारख्या विद्वानानं याच भूमीत राहून याच शारदा मातेच्या आशीर्वादाने लिहून काढलाय बरं. आणि यापुढे 5वा वेद म्हणून ज्याचा उल्लेख आपण करतो ते नाट्यशास्त्र सुद्धा भरत मुनींनी याच काश्मीरमध्ये लिहिलंय. ते सुद्धा सर्व कलागुणांची देवी असलेल्या या शारदा मातेच्या प्रसादाने. अहो, या शारदा पीठामध्ये केवळ वैदिक हिंदू धर्मच नव्हे तर बौद्ध, जैन, अद्वैत तत्वज्ञान, ललित कला आणि संगीत ही सर्व अध्यासनं होती. हे शारदा पीठ म्हणजे अगदी विद्येचं माहेरघर जणू. मंडळी, शारदा मंदिर हे 7 टेकड्यांनी वेढलेलं आहे. जणू सप्तसुरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या 7 टेकड्याच आहेत. मंदिराच्या पूर्वेला मधुमती नदी वाहते आणि पश्चिमेला कृष्णगंगा. या 2 नद्या ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्याच ठिकाणी शारदा मंदिर आहे असं म्हणतात. पूर्वी या ठिकाणी शारदा देवीची विशिष्ट मूर्ती सुद्धा नव्हती. त्याची गरजच नव्हती, कारण ज्ञानाची उपासना जेथे चालते तिथे पार्थिव मूर्तीची गरज असते का हो. सरस्वतीचा आशीर्वादच स्पष्ट त्या ठिकाणी दिसून येतो. मंडळी, हे मंदिर कसं होतं आता जाणून घेऊयात. या शारदा मातेच्या मंदिराला 4 दरवाजे होते. 4ही बाजूंनी या मंदिरात प्रवेश करणं शक्य होतं. मात्र आदि शंकराचार्यांच्या काश्मीर आगमनापर्यंत दक्षिण द्वार मात्र बंदच होतं. शारदा पीठाचं वैदिक हिंदू धर्मातलं महत्त्व या आदि शंकराचार्यांच्या कथेतून लक्षात येईल आपल्याला. आदि शंकराचार्य यांचा जन्म दक्षिणेत केरळमध्ये झाला होता. वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांनी भारतभर भ्रमण केलं. त्यांना सुद्धा येथे येऊन शारदा मातेचा आशीर्वाद घेण्याची प्रेरणा झाली. आणि मंडळी, आदि शंकराचार्यांच्या आधी कोणीही दक्षिणेतला व्यक्ती या मंदिरात विद्वानांसह तत्वचर्चा करण्यासाठी यशस्वी झाला नव्हता बरं. आदि शंकराचार्य इथे पोहोचल्यानंतर सामान्य लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि अभ्यासकांनी त्यांना आव्हान दिलं. न्याय, योग, पतंजली योग, शैव, वैष्णव सूत्र यांची चर्चा झाली. शंकराचार्यांनी सर्व प्रश्नांना ब्रह्मसूत्र आणि वैदिक मंत्र उद्धृत करून उत्तरं दिली आणि सगळ्या विषयांवर स्पष्टता दिली. वेद हा सर्व व्यवस्थांचा आधार आहे असं शंकराचार्यांनी ठामपणे सांगितलं आणि जमलेल्या सगळ्यांकडून त्याला व्यापक मान्यताही मिळवून घेतली. याच ठिकाणी सगळ्या विद्वानांच्या साक्षीनं आदि शंकर हे आचार्य शंकर झाले, भगवतपाद झाले आणि त्यांना सर्वज्ञ हे शीर्षक मिळालं. ते शंकराचार्य झाले, श्रीमद जगद्गुरु झाले. त्यांच्याच विद्वान तेजापुढे सनातन वैदिक हिंदू धर्माचं पुनरुत्थान शक्य झालं. हे सर्व शारदा मातेच्या आशीर्वादानेच. आता पौराणिक कथेकडे सुद्धा वळूयात. शारदा पीठ हे भरतखंडात असलेल्या 18 महाशक्तीपीठांपैकी एक मानलं जातं. इथे सती मातेचा उजवा हात पडल्याचं मानलं जातं बरं. 1947 मध्ये देशाच्या फाळणीपूर्वी या ठिकाणी भक्त या मंदिरात येऊन भेट द्यायचे. इथे दरवर्षी यात्रा सुद्धा भरायची.
मंदिर पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर ही यात्रा मात्र बंद करण्यात आली. वास्तविक पाहता वैश्विक वारसा स्थळ म्हणून या मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी पाकिस्तान पुरातत्व विभागाची असायला हवी होती. मात्र पाकिस्तान सरकारनं त्याच्या जीर्णोद्धारासाठी कोणतंही काम केलेलं नाही. भारतीय यात्रेकरूंना शारदा पीठात जाण्याची परवानगी देण्याची मागणी यापूर्वीही उठली आहे, पण पाकिस्तान सरकारनं या दिशेने आजवर कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मंडळी, आता भारत सरकारने आपल्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये या भूमीवर एक नवीन मंदिर बांधून शारदा पीठ म्हणून त्याची विधिवत पूजा सुरू केलेली आहे. त्यामुळे या पुरातन आणि सनातन शक्तिपीठाची आठवण सर्व हिंदूंना राहील. भविष्यात हे शक्तिपीठ त्याच्या पूर्वीच्या ज्ञान वैभवासह भारतभूमीत पुन्हा परत यावं आणि आपणा सर्वांना माता शारदेच्या सानिध्यात राहायला मिळावं हीच प्रार्थना करून आपली रजा घेते. अंबे उदयोस्तु. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. अंबा माता की जय. धन्यवाद. जाऊया गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत.